जुन्नर तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग निसर्ग, संस्कृती आणि रोजगाराच्या संधी. जुन्नर तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग निसर्गरम्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. 70% जास्त पर्यटन क्षेत्र हे पश्चिम आदिवासी भागात असताना देखील स्थानिकांना यातून रोजगाराच्या संधी का उपलब्ध होत नाहीत, हा एक मोठा प्रश्नच आहे. आदिवासी भागातील संस्कृती आणि पर्यटन यांचे सांगड घातल्यास यातून पर्यटन व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. जुन्नर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील 65 गावे ही पेसा क्षेत्रात असल्याने या गावांमधील ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचे सर्व निर्णय घेण्याचा ग्रामसभांना अधिकार देण्यात आलेला आहे. पेसा क्षेत्रातील गावातील ग्रामसभांना त्यांचे अधिकारच माहीत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळते. या भागातील अनेक लोक हे रोजगारासाठी बनकरफाटा या ठिकाणी मजूर म्हणून जात असतात. मे ते जून नंतर पावसाळा सुरू झाल्यावर भात शेतीची कामे या व्यतिरिक्त या भागात कोणतीही रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. पावसाळ्यात या परिसरात पर्यटकांची तुफान गर्दी पाहण्यास मिळते. या भागातील तरुण युवकांनी एकत्र येत जर शिस्तबद्ध पर्यटन करण्याचे ठरविले तर मोठी क्रांती घडू शकते. गाईड, होमस्टे, हॉटेल व्यवसाय, स्थानिक पदार्थ, तांदूळ व रानभाज्या तसेच आदिवासी भागातील संस्कृतीची यामध्ये सांगड घातल्यास शिस्तबद्ध पर्यटन व्यवसाय उभे राहतील व यातूनच पर्यटनाला चालना मिळेल. निसर्गाला हानी न पोहोचवता या भागाचा स्वतंत्र शाश्वत पर्यटनाचा आराखडा तयार करणे व स्थानिकांना सहभागी करून पर्यटन व विकास करता येईल. मात्र अनेक तरुणांच्या मनात पर्यटन व्यवसायाबाबत न्यूनगंड तयारच झालेला आहे. हाच न्यूनगंड या परिसरातील नागरिकांच्या बेरोजगारी व विकास न होण्याला कारणीभूत आहे. आपल्या भागातील पर्यटन क्षेत्राचा, आपल्या भागातील जुन्या पारंपरिक संस्कृतीचे निरीक्षण करून येणाऱ्या पर्यटकांना आपण काय देऊ शकतो याबाबत आता विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा बाहेरील लोक या ठिकाणी येऊन व्यवसाय करतील, पैसे कमावतील आणि आपण मात्र फक्त स्थानिक व बाहेरचे असा संघर्ष करत राहू. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यासाठी स्थानिक लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास हा भाग पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र बनू शकतो आणि स्थानिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. लेखक किरण भास्कर, जुन्नर.